दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या 5 लाखाच्या वर आहे। सुरक्षेच्या कारणास्तव इथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून सदर पोलीस स्टेशनला 25 ते 30 लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यानं दिव्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय। चरस, गांजा, हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी अधीन होताना दिसतायत। महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत। चोरी, दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सर्रासपणे होताना दिसतायत। 25,000 लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दयनीय अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना FRI करायचा असल्यास त्यांना 10 किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन इथे जावं लागतं। त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दिवावासी गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावं म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत, परंतु जागेचा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येते। तरी आपण ठाणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी ठाणे यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी आणि तिथे तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असं पोलीस स्टेशन करावं अशा आशयाचं पत्र कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले। यावेळेला उपजिल्हा प्रमुख राहुल भगत, विजय देसाई, शहर प्रमुख सचिन पाटील, प्रकाश तेलगोटे, विजय कदम, लहू सळके, रवींद्र सुर्वे, कळवा शहर संघटिका कल्पना कौले, मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडियाली, उपशहर प्रमुख अनिश कुरेशी इत्यादी यावेळेला उपस्थित होते।